नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्वयंमध्ये तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण जी सायन्सची 20 क्वेश्चनची सीरीज घेत आहोत त्याच्यामध्ये आज आपलं 5वं लेक्चर आहे आणि आजचं लेक्चर इतकं महत्त्वाचं आहे की मी आजच्या लेक्चरमध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतलेले आहेत। एक्झाम ओरिएंटेड, एक्झामला विचारले जाणारे आणि एक्झाममध्ये कन्फ्यूज होणारे। सायन्स हा विषय किती सोपा आहे हे मी तुम्हाला आजच्या लेक्चरमधून सांगणार आहे। तुम्हाला नक्कीच कळेल, तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर आपण सुरुवात करूया आपल्या फर्स्ट क्वेश्चन पासून। आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, Which blood vessel carries oxygenated blood from the lungs to the heart? लंग्स कडून हृदयाकडे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करण्याचं काम कोणती ब्लड वेसल करते? फुफ्फुसातून हृदयाकडे प्राणवायुयुक्त रक्त कोणती रक्तवाहिनी नेते? ऑप्शन काय आहेत? पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी वेन, अओर्टा आणि वेना केवा। गेस करा कुठली नेते? मित्रांनो, पल्मोनरी वेन। ओके, पल्मोनरी वेन। जर नॉर्मल जर वेनला काय म्हणतात? नस। नॉर्मल जर वेनचा विचार केला तर नॉर्मल वेन डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते। डीऑक्सिजनेटेड म्हणजे काय? ऑक्सिजन नसलेलं ब्लड ते वेन कॅरी करतं, नॉर्मल वेन। पल्मोनरी म्हटलं का मी? नाही, पल्मोनरी नाही, फक्त नॉर्मल जर वेन म्हणलं तर ती काय कॅरी करते? ऑक्सिजनेटेड। डी म्हणजे काय? ऑक्सिजन नसलेलं ब्लड। ओके, आणि आर्टरी काय करते? ऑक्सिजन युक्त म्हणजेच ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करायचं काम करते। पल्मोनरी म्हटलं का? नॉर्मल वेन काय करते? डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते आणि नॉर्मल आर्टरी ऑक्सिजन युक्त ब्लड कॅरी करते। पण पल्मोनरी हा जेव्हा शब्द येतो, पल्मोनरी वेन काय करते? पल्मोनरी वेन काय करते? ऑक्सिजन युक्त ब्लड कॅरी करते। मित्रांनो, काय? ऑक्सिजन असलेलं ब्लड कॅरी करायचं काम कोण करते? पल्मोनरी वेन। आणि याचं उलट आर्टरी काय करते? ऑक्सिजन युक्त ब्लड कॅरी करत असते, पण पल्मोनरी आर्टरीचा जेव्हा आपण विचार करतो, पल्मोनरी आर्टरी काय करते? ऑक्सिजन नसलेलं ब्लड कॅरी करण्याचं काम करते, म्हणजे डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करायचं काम कोण करते? पल्मोनरी आर्टरी। आणि पल्मोनरी वेन ऑक्सिजनेटेड। ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन। अओर्टा बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर अओर्टा काय करते? अओर्टा ही अशी वेसल आहे, पंपिंग आहे, अशी ज्याच्याद्वारे पंपिंग होते। पंपिंग कशाची होते? रक्ताची पंपिंग होते। कशी होते? हे अओर्टा काय करतं? हार्टमध्ये सगळं प्युरिफाय झालेलं जे ब्लड आहे, सगळं जे ब्लड प्युरिफाय झालेले ते पूर्ण बॉडीला पोहोचवायचं काम कोण करतं? अओर्टा करतं। आणि त्याचेच अपोजिट वेना केवा काय करतं? आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ऑक्सिजन नसलेलं जे रक्त आहे, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाहीये, असं रक्त घेऊन हार्टकडे देतं ऑक्सिजन युक्त करण्यासाठी। ओके, तर वेना केवाद्वारे काय होतं? डीऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडे पोहोचवलं जातं। ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन। विच पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम ॲब्झॉर्ब मोर न्यूट्रिएंट? सगळ्यात जास्त न्यूट्रिएंट आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कुठल्या भागाद्वारे ॲब्झॉर्ब केले जातात? ऑप्शन काय आहेत? स्टमक आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लिव्हर आहे। स्टमकमध्ये ॲब्झॉर्प्शन होतं का? नो, ॲब्झॉर्प्शन स्टमकमध्ये होत नाही। स्टमकमध्ये फक्त केमिकल रिॲक्शन होते। केमिकल रिॲक्शन कशी होते? त्याच्यामध्ये पेप्सिन, HCl हे नावाचे जे घटक आहेत, HCl हे हाय कॉन्सन्ट्रेशनचे ॲसिड आहे। HCl हे ॲसिड आपल्या स्टमकमध्ये प्रेझेंट असतं फूडला ब्रेक करण्यासाठी। ओके, तर स्टमकमध्ये फक्त सिक्रिशन होतं, फूडला ब्रेकडाऊन केलं जातं, पण ॲब्झॉर्प्शन कुठे होतं? क्वेश्चन तो आहे, ॲब्झॉर्प्शन कुठे होतं? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये। ओके, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्प्शन का होतं? कारण स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय असतं? विलाय, अशा सॉफ्ट विलाय लाईक स्ट्रक्चर असतं असं वॉलला। कुठल्या? स्मॉल इंटेस्टाईनच्या वॉलला विलाय असतात। विलाय काय करतात? जे काही कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम स्मॉल इंटेस्टाईनमध्ये केलं जातं या विलाय थ्रू। ओके, विलायद्वारे केलं जातं। आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय केलं जातं? मग आता सगळं तर ॲब्झॉर्प्शन कुठे झालं? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, पण जे काही ॲब्झॉर्ब होऊन पण उरलेलं असेल म्हणजेच मिनरल आणि वॉटरचं ॲब्झॉर्प्शन कुठे होतं? लार्ज इंटेस्टाईनमध्ये। ओके, मिनरल आणि वॉटर याचं ॲब्झॉर्प्शन कुठे होतं? लार्ज इंटेस्टाईनमध्ये। चलो, आणि लिव्हर काय करतं? बाईल ज्यूस सिक्रेट करतं। नेक्स्ट क्वेश्चन। विच हार्मोन ट्रिगर्स ओव्युलेशन इन फिमेल? स्त्रियांमध्ये अंड उत्सर्जन कोणता हार्मोन नियंत्रित करतो? कुठला हार्मोन आहे जे स्त्रियांमध्ये अंड्याचं
उत्सर्जन नियंत्रित करतो. तो कुठला हार्मोन आहे? LH आहे, FSH आहे, इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे. गेस करा कुठला आहे. यस, कुठला आहे? याचं उत्तर काय आहे मित्रांनो? LH आहे. ओके, LH चं फुल फॉर्म काय आहे? ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणतात त्याला. ओके, हे हार्मोन काय करतं? जे रिलीज करायची जी प्रोसेस आहे, म्हणजे मॅच्युअर जे एग झाले, परिपक्व झालेलं जे एग आहे, त्या परिपक्व झालेलं जे अंड आहे त्या एगला रिलीज करायचं काम ह्या हार्मोनद्वारे केलं जातं, LH द्वारे. ओके, आणि FSH काय आहे? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतात त्याला. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे काय करतं? FSH जी एगची ग्रोथ आहे ना, अंड्याची जी वाढ आहे तिला मदत करतं. हे अंड्याची वाढ होण्यासाठी मदत कोणतं हार्मोन करतं? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. स्टिम्युलेट करतं, त्याला वाढ होण्यासाठी काय करतं? मदत करतं. आणि इस्ट्रोजन काय करतं? जी सायकल आहे, एग रिलीज होण्याची जी सायकल आहे, ती सायकल रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं? इस्ट्रोजन करतं. आणि प्रोजेस्टेरॉन काय करतं? तुम्ही प्रोजेस्टेरॉनवर लक्ष ठेवू शकता. पी काय? प्रेग्नेन्सी. ओके, प्रेग्नेन्सी कंट्रोल करण्याचं काम, स्त्रियांमध्ये प्रेग्नेन्सी मेंटेन करण्याचं काम हार्मोन कुठला आहे? प्रोजेस्टेरॉन काय आहे? प्रेग्नेन्सी. इस्ट्रोजन काय करतं? रेग्युलेट करतं सायकल, अंड उत्सर्जनाची जी सायकल आहे ती रेग्युलेट करतं. फॉलिकल स्टिम्युलेटिंग काय करतं? एगच्या ग्रोथसाठी मदत करतं. आणि ल्युटिनायझिंग ते हार्मोन आहे जे काय करणार आहे? स्त्रियांमध्ये अंड उत्सर्जनासाठी हे हार्मोन त्याच्यासाठी कारणीभूत असणार आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच पार्ट ऑफ द स्केलेटन प्रोटेक्ट्स द ब्रेन? स्केलेटनचा कुठला पार्ट आहे जे ब्रेनला प्रोटेक्ट करतं? म्हणजे मेंदूचं संरक्षण. मेंदू किती महत्त्वाचा पार्ट आहे. मेंदू आपला नाजूक भाग आहे, शरीरातला सगळ्यात नाजूक भाग आहे आपला मेंदू. मेंदूला प्रोटेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग मेंदूला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्या मेंदूला कुठला सांगाडा आहे? रिबकेज आहे, स्कल आहे, वर्टेब्रल कॉलम आहे की पेल्विक ग्रिडल आहे? कुठला आहे जे मेंदूला आपल्या प्रोटेक्ट करतं? गेस करा मित्रांनो. याचं उत्तर आहे स्कल काय आहे? बोनी स्ट्रक्चर आहे, स्ट्रॉंग बोनी स्ट्रक्चर आहे. ते काय करतं? आपल्या मेंदूच्या बाजूनी मेंदू आपल्या त्या स्कलद्वारे कव्हर केलेला आहे आणि मेंदूला संरक्षण देतं स्कल. आणि रिबकेजचा विचार केला तर रिबकेज काय करते? हार्ट आणि लंग्सला प्रोटेक्ट करण्याचं काम. हार्ट काय? हृदय, आणि लंग्स काय? आपलं फुफ्फुस. हृदय आणि फुफ्फुस हे पण खूप महत्त्वाचे ऑर्गन. त्यांना प्रोटेक्ट करायचं काम कोण करतं? रिबकेज. आणि वर्टिब्रल कॉलम कशाला प्रोटेक्ट करतं? स्पायनल कॉर्डला. ओके, स्पायनल कॉर्डला प्रोटेक्ट करायचं काम कोण करतं? वर्टिब्रल कॉलम. आणि पेल्विक ग्रिडल हे आपलं जे पेल्विक रिजन आहे, आपलं लोअर जे ऑर्गन्स असतात, आपल्या लोअर ऑर्गन्सला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं? पेल्विक ग्रिडल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ वेक्टर बॉर्न डिसीज? वेक्टर बॉर्न डिसीज कोणता आहे? वेक्टर काय आहे? ॲज अ वेक्टर ते वाहक. ॲज अ वेक्टर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मच्छर घ्या. मच्छर काय करतात? त्यांच्या स्वतःच्या अंगावर, म्हणजे त्यांच्या तोंडामध्ये वगैरे एखादं पॅरासाईट घ्या, एखादा बॅक्टेरिया, ते त्यांच्यावरती घेतात आणि ते बॅक्टेरिया नंतर जेव्हा ते दुसऱ्यांना चावतात तेव्हा ते बॅक्टेरिया त्यांच्या बॉडीमध्ये इन्सर्ट करतात. ओके, मग ते काय करणार आहे? काय होते त्यांचं? सरळ वाहकाचं काम होते. ओके, तर त्याला वाहक म्हणायचं. मग वाहकाद्वारे काय होणार? येस, ऑफकोर्स मी आता जसं सांगितलं वेक्टरद्वारे, मॉस्किटोद्वारे. तर काय? मॉस्किटोद्वारे आपल्याला काय होतं? मलेरिया होतो. मग मलेरिया आपल्याला मच्छरद्वारे होतो, मलेरिया वाहकाद्वारे होतो. आणि क्लोरेरा आणि टायफॉईडचा जर विचार केला आपण, क्लोरेरा आणि टायफॉईड, तर हे मादी डासामुळे होतं. हा मित्रांनो, मादी डास. आणि काय नाव आहे तिचं? ॲनाफिलस नावाची जी मादी डास आहे, ॲनाफिलस नावाची, तिच्याद्वारे आपल्याला मलेरिया होतो. ओके, आणि टायफॉईड आणि क्लोरेला आपल्याला कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित पाण्यामुळे, दूषित अन्नामुळे आपल्याला टायफॉईड आणि काय होतं? क्लोरेला होतो. आणि ट्युबरकुलोसिसलाच काय म्हणतात? टीबी म्हणतात. आणि टीबीला मराठीत काय म्हणतात? क्षयरोग. ओके, मराठीत काय म्हणतात? क्षयरोग. टीबी आपल्याला कशामुळे होतो?
ट्युबरक्युलोसिस नावाचाच बॅक्टेरिया आहे ट्युबरक्युलोसी. त्याच्यामुळे आपला ट्युबरक्युलोसिस होतो. आणि टीबीच्या याच्यासाठी आपण कुठली लस वापरतो? BCG. ओके, BCG नावाची लस आपण ट्युबरक्युलोसिससाठी वापरतो. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आणि ट्युबरक्युलोसिस पसरतो कसा? जसं मी तुम्हाला सांगितलं, टायफॉइड आणि क्लोरेला कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित पाण्यामुळे पसरतो, मलेरिया वाहकामुळे पसरतो, किंवा मादी डास चावल्यामुळे पसरतो. तर टीबी कसा पसरतो? एखाद्या व्यक्तीच्या थुंकीद्वारे पसरतो. ओके, थुंकीमध्ये हा ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरिया असतो, त्याच्यामुळे काय होतं? टीबी होतो. आणि टीबी मध्ये ना मित्रांनो आपले जे फुफ्फुसाशी रिलेटेड रोग आहे. हा, कशाशी? फुफ्फुस, आपल्या लंग्सशी रिलेटेड आहे टीबी. टीबी कशाशी? आपलं लंग्सशी रिलेटेड डिसीज आहे. आणि लंग्समध्ये काय होतं? लंग्समध्ये दुखायला लागतं, लंग्समध्ये कफ जमा होतो आणि त्याच्यामुळे सिरियस डिसीज आहे हा. त्याच्यामुळे हा लहानपणीच BCG ही लस लहान मुलांनाच दिली जाते, नंतर इन फ्युचर टीबी होऊ नये म्हणून. ओके, विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स इज कोल्ड ब्लडेड? खालीलपैकी कोणता प्राणी शीतरक्तीय आहे? शीतरक्तीय कोणता आहे? बरं, पहिले आपल्याला माहिती पाहिजे शीतरक्तीय म्हणजे काय. शीतरक्तीय आणि अजून कुठलं असतं? वॉर्म ब्लडेड, उष्णरक्तीय, शीतरक्तीय, हे माहिती पाहिजे अगोदर. कुठला आहे तुम्ही गेस करा. फ्रॉग आहे, काऊ आहे, डॉग आहे, ह्युमन आहे, कुठला आहे? मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? फ्रॉग आहे. ओके, फ्रॉग, आपला बेडूक जे आहे ना, बेडूक, ते काय आहे? शीतरक्तीय आहे. कोल्ड ब्लडेड म्हणजे काय? की बाहेरच्या वातावरणानुसार स्वतःच्या बॉडीचं वातावरण चेंज करणारे, बदलणारे. बाहेर थंड असेल तर स्वतःचं बॉडीचं पण तापमान थंड करणार, बाहेर उष्ण असेल तर स्वतःच्या बॉडीचं तापमान पण उष्ण करणार. पण आपण कोण आहेत? आपण ह्युमन कोण आहेत? आपण काय आहेत? वॉर्म ब्लडेड आहेत. ओके, वॉर्म ब्लडेड आहेत आपण. वॉर्म ब्लडेड म्हणजे काय? बाहेरचं तापमान जरी बदललं तर आपल्या शरीरातलं तापमान कसं राहतं? कॉन्स्टंट राहतं, नॉर्मल टेम्परेचर राहतं आपलं. तर आपण वॉर्म ब्लडेड आहेत. डॉग सुद्धा वॉर्म ब्लडेड आहे आणि काऊ सुद्धा काय आहे? वॉर्म ब्लडेड. तिन्ही वॉर्म ब्लडेड आहेत. हे कोल्ड ब्लडेड आहे, म्हणून आपलं उत्तर काय आहे? फ्रॉग आहे. ओके, द डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ DNA वॉज प्रपोज्ड बाय. DNA ची दुहेरी हेलिक्स रचना. तर DNAचं दुहेरी हेलिक्स म्हणजे DNA असा असतो ना, असं जे हे डबल जे स्ट्रक्चर असतं ना DNAचं, 2 स्टँड असलेलं, हे कोणी दिलं? डायग्राम व्यवस्थित नाही काढली, आय नो, बट हे जे स्ट्रक्चर आहे ते कोणी दिले असं क्वेश्चन आहे. दुहेरी हेलिक्स रचना, गेस करा. कोणी दिली मित्रांनो? कोणी? वॅटसन आणि क्रिक यांनी. कोणी? वॅटसन आणि क्रिक ह्या दोघांनी DNAचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर दिलेलं आहे. कधी दिलं त्यांनी? 1953 मध्ये. 1953 मध्ये दुहेरीचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर दिले. आणि डार्विन आणि मेंडलने काय दिले? डार्विननी आपली जी उत्क्रांती इव्होल्युशन आपलं कसं झालं, हेरिडिटी जे पालकांचे गुणधर्म मुलांमध्ये येतात, हेरिडिटी वगैरे, ते सगळ्या गोष्टी कोणी? डार्विन आणि मेंडलनी दिलेल्या आहेत. त्यांची थेरी पण आहे, ते पण महत्त्वाचं आहे. आणि ॲव्हेरी आणि जेफिन यांनी सुद्धा तेच याच्या जीन्सचे रिलेटेड स्टडी केलेली आहे. नाही, जीन्सचे रिलेटेड कोणी केली आहे? लँडमार्क आणि पाश्चरनी केलेली आहे. ओके, याच्याशीच रिलेटेड आहे ते. लँडमार्क आणि पाश्चरनी सुद्धा काय केलेलं आहे? ज्या थेरीज आहेत, ज्या यांनी प्रपोज केलेल्या, डार्विन आणि मेंडलनी ज्या थेरी प्रपोज केलेली आहे, त्याचाच पुढे अभ्यास लँडमार्क आणि यांनी पुढे केलेला आहे, वर्क केलेलं आहे त्याच्यावरती, अजून स्टडी केलेली आहे. आणि ॲव्हेरी आणि जिफ्रिननी काय केलंय की जे बॅक्टेरियाचं ट्रान्सफॉर्मेशन होतं ना, बॅक्टेरियल, ते त्याचं स्टडी केली. बॅक्टेरिया कसा इकडून तिकडे ट्रान्सफर होतो, बॅक्टेरिया काय करतं वगैरे, ते त्या रिलेटेड स्टडी केली. डार्विननी उत्क्रांती. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग? DNAचं डबल हेलिक्स, वॅटसन आणि क्रिक. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच सेल ऑर्गेनल कंट्रोल्स ऑल सेल्युलर ॲक्टिव्हिटीज? सर्व पेशीक्रिया कोणता अवयव नियंत्रित करतो?
सर्व पेशीक्रिया कोणता अवयव नियंत्रित करतो? माइटोकॉन्ड्रिया, रायबोझोम, न्यूक्लियस, लायझोझोम. मी हा क्वेश्चन लास्ट लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितले की कशाद्वारे पूर्ण सर्व पेशीची क्रिया नियंत्रित केल्या जातात. कशाद्वारे? न्यूक्लियसद्वारे केल्या जातात. न्यूक्लियस काय? कंट्रोल आहे, एकदम कंट्रोल बॉडी आहे सेलची. ओके, का? कारण याच्यामध्ये काय आहे? DNA असतात. DNA कशामध्ये असतं? न्यूक्लियसमध्ये असतं. आणि सगळं कंट्रोल करतं मग कोण? ऑल सेल्युलर ॲक्टिव्हिटीज आपल्या न्यूक्लियसद्वारे कंट्रोल केले जातात. माइटोकॉन्ड्रिया मी सांगितलेले, माइटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस, रायबोझोम प्रोटीन सिंथेसिस, लायझोझोम काय करतं? जे वेस्ट मटेरियल त्याला ब्रेक करतं, सेलमध्ये जे काही वेस्ट असेल त्याला ब्रेक करायचं काम करतं. आणि लायझोझोम काय करतं? सुसायडल बॅग्स म्हणतात त्याला. काय? सुसायडल बॅग्स का म्हणतात? कारण जे डेड झालेले सेल्स आहेत ते स्वतःला मारून घेतात, म्हणजे ते स्वतः हे होऊन जातात, सुसाईड केल्यासारखं होऊन जातं, म्हणजे ते डिस्ट्रॉय होऊन जातात स्वतः, म्हणून सुसायडल बॅग म्हणतात लायझोझोमला. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच टाइप ऑफ सेल डिव्हिजन ऑकर्स इन रिप्रोडक्टिव्ह सेल? प्रजनन पेशीमध्ये कोणत्या प्रकारचे विभाजन होते? प्रजनन पेशीमध्ये कोणत्या प्रकारचे विभाजन होते? कुठले होते मित्रांनो? प्रजनन पेशीमध्ये. ओके, प्रजनन पेशीमध्ये होतं काय मित्रांनो? मियोसिस होतं. का होतं मियोसिस? मियोसिस ही प्रोसेस काय करते? जर दोन क्रोमोझोम असेल ना तर त्याला सिंगल करायचं काम करते, म्हणजे कसं? हाफ करायचं. का मियोसिस? का रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये? कारण काही गुणधर्म दोघांचे मिक्स गुणधर्म ऑफस्प्रिंगमध्ये पाहिजे असतात. जे ऑफस्प्रिंग होणार आहे, जे नवीन बालक होणार आहे, त्याच्यामध्ये दोघांचे गुणधर्म पाहिजे. मग दोघांचे अर्धे अर्धे आले पाहिजे. त्याच्यामुळे मियोसिस ही प्रोसेस होते रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये. ओके, आणि बायनरी फिजन कोणामध्ये होतं? बॅक्टेरियामध्ये, पॅरामिशियम यांच्यामध्ये काय होतं? बायनरी फिजन होत असतं मित्रांनो. काय? एका सेलचे 2 सेलमध्ये डिवाइड होतात, त्याला बायनरी फिजन म्हणतात. आणि बडिंग कोणामध्ये होतं? बडिंग काय असतं? सपोज एक प्लांट आहे. ओके, सपोज एक प्लांट आहे. हे प्लांटला काय होतं? छोटंसं बड येणार, असं बड येणार. मग हे बड थोडं मोठं होणार, मग हे बड तुटून मग ह्या बडपासूनच एक नवीन याच्यासारखं सिमिलर झाड तयार होणार. मग याला काय म्हणणार? बडिंग म्हणणार. मग बडिंग कोणामध्ये होते? बडिंग होते हायड्रामध्ये, ईस्टमध्ये एक होत्या. ईस्ट म्हणजे काय? आपलं फंगस, बुरशीमध्ये. हायड्रा आणि ईस्टमध्ये काय होतं? बडिंग होतं. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. आणि मायटोसिस कशामध्ये होतं? सोमॅटिक सेल्समध्ये होतं मित्रांनो. कशामध्ये? सोमॅटिक सेल्स, ज्या कशामध्ये असतात? प्लांटमध्ये असतात सोमॅटिक सेल्स. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. इन प्लांट एक्सचेंज ऑफ गॅसेस मेनली ऑकर्स थ्रू, म्हणजे वनस्पतीमध्ये वायूंची देवाणघेवाण प्रामुख्याने कशातून होते? वायूंची देवाणघेवाण. सोपा प्रश्न आहे हा. वायूंची देवाणघेवाण कशामध्ये होते? प्लांटमध्ये कशाद्वारे होते? कशाद्वारे होते मित्रांनो? स्टोमॅटा. जे लीफ असतं ना, प्लांटचं जे पान असतं ना, पानामध्ये काय असतात? असे स्मॉल पोर्स लाईक स्ट्रक्चर असतात. ह्या पोर्सद्वारे काय होतं? कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं एक्सचेंज होतं. एक्सचेंज ऑफ गॅसेस कशामध्ये होतो? मग स्टोमॅटामध्ये. कुठे? प्लांटच्या लीफमध्ये. रूट काय करणार? ॲब्झॉर्ब करतं मिनरल वॉटर, ॲब्झॉर्ब करतं पूर्ण प्लांटला प्रोव्हाइड करतं. नंतर फ्लावर इम्पॉर्टंट का आहे मित्रांनो? कारण फ्लावरमध्ये जे प्लांट्समध्ये जे रिप्रोडक्शन होतं, सेक्स्युअल रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये जे होतं ते फ्लावरद्वारे होतं. फ्लावरद्वारे कसं होतं की जे पोलन ग्रेन्स असतात, जे अँथरचे पोलन ग्रेन्स असतात, ते एका झाडावरून जिथे, एक मिनटं मी तुम्हाला डायग्रामद्वारे सांगते. सपोज करा हे पोलन ग्रेन्स आहेत. ओके, पोलन ग्रेन्स एका झाडावरून घेतले. कशाद्वारे ते ट्रान्सफर होणार? तुम्ही वारा,
वारा किंवा आपली जी बीज असतात, बीज म्हणजे काय आपल्या मधमाशा, वारा, पाणी, वॉटर, याच्याद्वारे काय होणार, हे पोलन ग्रेन्स एका झाडाहून दुसऱ्या झाडावर काय होणार, ट्रान्सफर होणार. ओके, ट्रान्सफर होणार. मग काय दुसऱ्या झाडाला काय असतं, स्टिग्मा. स्टिग्मा एक स्टिकी स्ट्रक्चर असतं. मग हे पोलन ग्रेन्स काय होणार, या स्टिकी असल्यामुळे त्याला चिटकणार, त्याच्यावर अट्रॅक्ट होणार आणि पोलन ग्रेन कुठे जाणार, मग स्टिग्मा नंतर स्टाईल असते आणि एकदम खाली काय असते, ओवरी असते. मग या स्टाईलमधून हे पोलन ग्रेन्स मध्ये जाणार, ओवरीमध्ये जाणार. ओवरीमध्ये काय होणार, ओवरीमध्ये एग असतं. मग एग आणि हे पोलन ग्रेन्स, एग आणि हे पोलन ग्रेन हे दोघं मिळून काय तयार करणार, जायगोट तयार करणार. काय, जायगोट. आणि हे जायगोटच नंतर काय होणार, जायगोटचं रूपांतरच नंतर कशात होणार, सीड बियामध्ये, आणि बियापासूनच नंतर काय तयार होणार, मग आपलं फ्रूट. ओके, फ्रूट. तर असं एकदम पूर्ण रिप्रोडक्शनचं काम जे आहे प्लांट्समध्ये हे फ्लावरद्वारे होतं. फ्लावरमध्ये पूर्ण रिप्रोडक्शन होतं, रूटमध्ये पूर्ण ॲब्झॉर्प्शन केलं जातं, आणि फ्रूट तर काय आपलं रिप्रोडक्शनचं जे आउटपुट आहे ते काय, फ्रूट आहे शेवटी. व्हॉट टाईप ऑफ रिॲक्शन इज, ही रिॲक्शन कुठली रिॲक्शन आहे, केमिस्ट्रीचा प्रश्न आहे हा, रसायनशास्त्राचा. डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, कॉम्बिनेशन, न्यूट्रलायझेशन, ही कुठली रिॲक्शन आहे, असं क्वेश्चन आहे. झिंक प्लस सल्फ्युरिक ॲसिड प्लस झिंक सल्फेट प्लस हायड्रोजन, कुठली रिॲक्शन आहे. मित्रांनो, ही कुठली रिॲक्शन आहे, एक मिनिट, ही आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, सिंगल डिस्प्लेसमेंट. डबल डिस्प्लेसमेंट पण असतं, जर दोन एलिमेंट जर एक्सचेंज झाले तर डबल डिस्प्लेसमेंट होतं. पण इथे काय झाले माहिती आहे का, ह्या रिॲक्शनमध्ये हे झिंक आहे ना, यांनी कशाची जागा घेतली, झिंकनी हायड्रोजनची जागा घेतली. इथे झिंक सल्फेट तयार झालं. ओके, तर मग ह्यांनी जागा का घेतली, कारण झिंक काय आहे, मोर रिॲक्टिव्ह आहे, मोर रिॲक्टिव्ह दॅन हायड्रोजनपेक्षा मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळे त्यांनी याच्यासोबत काय झालं, डिस्प्लेस झाला, आणि काय झिंक सल्फेट तयार केलं नाही, हायड्रोजन गॅस काय झाला, रिलीज झाला. तर मग ही डिस्प्लेस झाला म्हणून कुठली रिॲक्शन आहे, डिस्प्लेसमेंट आहे. ओके, इथं काय डिकम्पोजिशन कशाचं झाले का नाही, डिकम्पोजिशन रिॲक्शन कशी असते, सपोज वॉटर आहे, वॉटरचे तर H2 + O2 असं जर तयार झालं. ओके, तर मग ते कुठले झालं, ही डिकम्पोज झालं ना वॉटर इथे H2 आणि O2 मध्ये, तर ती डिकम्पोजिशन रिॲक्शन झाली. कॉम्बिनेशन काय, हेच उदाहरण घ्या, H2 + O2 दोन काय झाले, कंबाईन झाले आणि काय तयार केलं, वॉटर तयार केलं. तर ही रिॲक्शन कुठली झाली, मग कॉम्बिनेशन रिॲक्शन. आणि न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन काय आहे, ही रिॲक्शन ॲसिडचं रिॲक्शन होणार कशासोबत, बेस सोबत, आणि काय फॉर्म करणार, हे सॉल्ट आणि वॉटर. ओके, सॉल्ट आणि, एक मिनिट, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन काय आहे, न्यूट्रलायझेशन ॲसिडचं रिॲक्शन होणार कशासोबत, बेस सोबत. ओके, आणि काय फॉर्म करणार, सॉल्ट प्लस वॉटर. ओके, सॉल्ट आणि वॉटर ही जी रिॲक्शन आहे ना, याला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणतात. मग आता ॲसिड काय आहे, ॲसिड आपले HCl काय आहे, ॲसिड आहे. बेस काय कोणता आहे, सोडियम हायड्रॉक्साईड, हे काय बेस आहे. आणि हे काय फॉर्म करणार, मग NaCl काय आहे आपलं, NaCl सॉल्ट आहे, आणि वॉटर. ही जी रिॲक्शन आहे ना मित्रांनो, हिला कुठली रिॲक्शन म्हणतात, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणतात. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. इन द रिॲक्शन Fe2O3 3CO 2Fe + 3CO2 विच सबस्टन्स इज रिड्यूस्ड, या अभिक्रियेत कोणता पदार्थ रिड्यूस झाला आहे. मित्रांनो, याच्यामध्ये Fe2O3 रिड्यूस झालाय का, कारण याचं रिडक्शन होऊन काय फक्त Fe राहिले, Fe काय फक्त आयन राहिले, आणि ऑक्सिजनचं इथं काय झाले, रिडक्शन झाले. ऑक्सिजनचं रिडक्शन म्हणजे ऑक्सिजनचा काय झालं, इथे लॉस झालाय.
ऑक्सिजनचा जिथे लॉस होतो, ऑक्सिजनचा जिथे लॉस होतो आणि इलेक्ट्रॉनचा जिथे गेन होतो, इलेक्ट्रॉनचा गेन होतो आणि ऑक्सिजनचा लॉस होतो, तिथे कुठली रिॲक्शन होते, रिडक्शन रिॲक्शन होते, रिड्यूस्ड होतो तेव्हा, तर मग Fe2O3 इथे काय झालंय, रिड्यूस झालंय. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच लॉ एक्सप्लेन्स द रिकॉईल ऑफ द गन वेन द बुलेट इज फायर. गोळी झाडल्यावर बंदुकीचं मागे जाणारा परिणाम कोणता. म्हणजे हा परिणाम, म्हणजे क्वेश्चन असा आहे की जेव्हा गोळी फायर होते तेव्हा गोळी जेव्हा फायर होते तेव्हा गन थोडीशी मागे जाते, ती मागे जाते त्याला काय म्हणतात. न्यूटनचा कुठला लॉ आहे, न्यूटनचा कुठल्या लॉद्वारे हे होतं, तर फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे का, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. तर न्यूटनचा कुठला लॉ आहे मित्रांनो, हा थर्ड लॉ आहे. ओके, थर्ड आहे. ओके, थर्ड लॉ आहे न्यूटनचा, थर्ड. फर्स्ट लॉ कशाशी रिलेटेड आहे न्यूटनचा, न्यूटन्स लॉ. फर्स्ट लॉ जे इनर्शिया आहे ना, इनर्शिया मराठीत म्हणतात त्याला जडत्व जे आहे ना त्याच्याशी रिलेटेड फर्स्ट लॉ आहे. सेकंड लॉ आहे फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन, हा काय आहे सेकंड लॉ. आणि थर्ड लॉ काय सांगतो न्यूटनचा, की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. थर्ड लॉ सांगतो म्हणजे कुठलीही क्रिया तुम्ही कराल तेवढ्याच प्रमाणात विरुद्ध क्रिया त्याच्यावर होणार. म्हणजे जेवढं तुम्ही क्रिया करणार तेवढंच इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन त्याच्यावरती येणार. म्हणजे ते कोणता लॉ आहे, थर्ड लॉ. मग ते थर्ड लॉ इथे अप्लाय होतो. ते पुढे ॲक्शनमध्ये जेवढी एनर्जी देत आहे तेवढीच इक्वल अँड अपोजिट मोमेंटम त्यांना मिळणार. ओके, तर ते कुठला लॉ आहे, थर्ड लॉ आहे. विच मिरर इज युज्ड इन व्हेइकल हेडलाईट्स. वाहनांच्या हेडलाईटमध्ये कोणते आरसे वापरले जातात. वाहनांच्या याच्यामध्ये हेडलाईट्समध्ये कॉन्केव्ह मिरर वापरलं जातं. कॉन्केव्ह काय करतं, कन्वर्ज करतं लाईटला, काय करतं, कन्वर्ज करायचं काम लाईटला. कन्वर्ज म्हणजे काय, एकत्र करायचं काम कोण करतं, कॉन्केव्ह मिरर करतं. एकत्र का, कारण आपल्याला मोठे इमेजला छोटं करायचं असतं, छोटं करून त्या मिररमध्ये मोठ्या इमेजला बघायचं असतं. मग कॉन्वर्ज करणारं मिरर कुठलं, कॉन्केव्ह मिरर. आणि कॉन्व्हेक्स मिरर काय, त्याच्या अपोजिट. कॉन्व्हेक्स मिरर आपल्याला एखादी इमेज मोठी करून दाखवतो. ओके, तर ते कॉन्व्हेक्स मिरर. प्लेन मिरर जे आपण आपल्याला जसं पाहिजे तशीच प्लेन, जशी इमेज आहे तशीच इमेज पाहिजे असेल तर प्लेन मिरर. रिफ्लेक्स ॲक्शन आर कंट्रोल बाय विच पार्ट ऑफ द नर्वस सिस्टीम. आपली नर्वस सिस्टीमच्या मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे रिफ्लेक्स ॲक्शन क्रिया नियंत्रित केली जाते, असा क्वेश्चन आहे. रिफ्लेक्स ॲक्शन कशाद्वारे कंट्रोल केली जाते, कशाद्वारे, स्पायनल कॉर्डद्वारे मित्रांनो. या स्पायनल कॉर्डद्वारे काय केली जाते, रिफ्लेक्स ॲक्शन कंट्रोल केली जाते. याच्यात ब्रेनचा काही हस्तक्षेप नसतो, डायरेक्ट इनव्हॉलेंटरी असते ही ॲक्शन. म्हणून इनव्हॉलेंटरी म्हणजे कसं की सपोज रिफ्लेक्स ॲक्शन काय आहे, सपोज आपण एखादं कुठे पोळाला आपल्याला किंवा एखादं पातेलं गरम असेल तर आपण पटकन हात मागे घेतो. तर मग ते आपण काही आपलं ठरवलेलं नसतं ना की आपल्याला हात मागे घ्यायचं आहे, ते अचानक होऊन जातं. म्हणजे ते काय इनव्हॉलेंटरी, आपल्या कंट्रोलमध्ये नाही किंवा ब्रेनद्वारे कंट्रोल केलेलं नाही आहे. ते आपण डायरेक्ट जे रिस्पॉन्स देतो ना, तर ते स्पायनल कॉर्डद्वारे आपण काय करतो, ते नियंत्रित केलं जातं. ते स्पायनल कॉर्डद्वारे आपण तो रिस्पॉन्स देतो. ओके, मेडुला ऑब्लंगेटा पण इनव्हॉलेंटरी ॲक्शन कंट्रोल करतं, पण कुठे, ब्रेनमध्ये. हा ब्रेनचा पार्ट आहे. सेरेबेलम आणि सेरेब्रम ही मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेले, ते लेक्चर तुम्ही बघून घ्या, त्याच्यामध्ये मी त्याच्या डिटेलमध्ये सांगितलं. अ पर्सन विथ AB ब्लड ग्रुप कॅन रिसीव्ह ब्लड फ्रॉम. AB रक्तगट असलेली व्यक्ती रक्त कोणाकडून घेऊ शकते, AB रक्तगट असलेली व्यक्ती कोणाकडून घेऊ शकते. ऑल ग्रुप्सकडून घेऊ शकते मित्रांनो. कुठून, ऑल ग्रुप्सकडून. का, कारण AB वरती दोघांचे पण अँटीजीन असतात, Aचे पण अँटीजीन असतात, Bचे पण अँटीजीन असतात. त्याच्यामुळे AB मध्ये काय असतं,
ए बी काय करतं की कुठलंही ब्लड असेल तर ते रिसिव्ह करू शकतं. ओ पण रिसिव्ह करतं. ओ का? कारण ओ वरती अँटीजेनच नसतात. ओ वरती अँटीजेन नसतात म्हणून ओ सुद्धा ए बीला चालतं. म्हणून ऑल ग्रुप्स काय ए बी बी ए तिन्ही पण चालतं कोणाला? ए बीला. विच प्लांट टिश्यू इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. अन्न वाहतुकीसाठी कोणते वनस्पती ऊतक जबाबदार आहे? कोणते टिश्यू आहेत? ऊतक म्हणजे काय? टिश्यू. उती. कुठल्या उती आहेत ज्या प्लांटमध्ये कशाचं? फूडचं ट्रान्सपोर्ट करतात. फूडचं. कुठल्या आहेत मित्रांनो? फ्लोएम. ओके. फ्लोएम नावाचे जे आहेत ते काय करतात? फूडचं ट्रान्सपोर्ट करतात. आणि जे जायलम आहेत ते कशाचं करतात? वॉटरचं करतात. ओके. आणि पॅरेनकायमा. पॅरेनकायमा काय आहे? फूड स्टोरेजचं काम आहे याचं. फूड स्टोरेजचं पॅरेनकायमा. आणि कोलेनकामा काय करतं? इलास्टिसिटी देतं प्लांटला. इलास्टिसिटी देतं. ओके. प्लांट बॉडीला इलास्टिसिटी देण्याचं काम कोणते टिश्यू करतात? कोलेनकामा. पॅरेनकामा टिश्यू काय करतात? फूडचं स्टोरेज करतात. फ्लोएम काय करतात? फूड वाहून नेतात प्लांटच्या बॉडीमध्ये. आणि झायलम काय करतात? पाणी वाहून नेतात. चलो नेक्स्ट. ब्रास इज अन एक्झाम्पल ऑफ. पितळ कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे? पितळ. ब्रास. ब्रास काय मित्रांनो? अलॉय आहे. ओके. अलॉय आहे. अलॉय. अलॉय म्हणजे काय? संमिश्र. संमिश्र. संमिश्र आहे ब्रास. आणि ब्रास कशाचा अलॉय आहे? झिंक आणि कॉपर. झिंक आणि कॉपर ह्या दोघांचं मिश्रण आहे कोण? ब्रास. तर मग ते कोणतं मिश्रण आहे? होमोजिनियस मिक्सचर आहे. ओके. अलॉय आहे होमोजिनियस मिक्सचर. हेट्रोजिनियस मिक्सचर कसं? होमोजिनियस म्हणजे दुधात पाणी टाकलं तर आपल्याला पाणी वेगळं दूध वेगळं तर नाही दिसत ना. मग ते होमोजिनियस मिक्सचर, समांगी मिश्रण म्हणतात त्याला मराठीमध्ये. आणि हेट्रोजिनियस मिक्सचर काय? सपोज तुम्ही पाण्यामध्ये रेती टाकली तर आपल्याला रेती स्पष्ट दिसते, पाणी स्पष्ट दिसते. दोन वेगवेगळे एकांमध्ये ते पूर्णपणे मिश्र झाले का? त्यांचं मिश्रण नाही. तर मग ते कोणतं मिश्रण? हेट्रोजिनियस मिक्सचर. ओके. एलिमेंट एक सिंगल एलिमेंट असतं जसं हायड्रोजन एक सिंगल एलिमेंट. आणि कंपाऊंड काय असतं? आता सपोज H2 सिंगल एलिमेंट आहे, O2 सिंगल एलिमेंट आहे. पण याच्यापासून जे वॉटर तयार झालं, हे वॉटर काय आहे? कंपाऊंड आहे. दोघांचं मिळून जे तयार झालं ते कंपाऊंड म्हणतात त्याला. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. विच एलिमेंट हॅज ॲटॉमिक नंबर 11. अणुक्रमांक 11 असलेला घटक कोणता? अणुक्रमांक 11 कोणाचा आहे? अणुक्रमांक 11 इझी क्वेश्चन आहे. जर तुमचा पिरियॉडिक टेबल व्यवस्थित असेल तर त्याच्यामधला हा सगळ्यात इझी क्वेश्चन. कशाचा आहे? सोडियमचा. ओके. सोडियमचं संज्ञा काय आहे? Na. ओके. तर याचं काय आहे? 11. अणुक्रमांक 11 म्हणजे काय? याच्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोन्ही पण किती आहेत? हे पण 11 आहेत आणि प्रोटॉन पण 11 आहेत. दोन्ही पण 11 सोडियम. आणि मग मॅग्नेशियम किती? याच्या पुढचा 12 काय आहे? मॅग्नेशियम आहे. ओके. आणि पोटॅशियम के 19 आणि लिथियम L3. ओके. पोटॅशियम 19, लिथियम 3, सोडियम 11 आणि मॅग्नेशियम 12. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 1 न्यूटन इज इक्वल टू. 1 न्यूटन म्हणजे किती असतं? हे क्वेश्चन याला सुद्धा येतात. कंबाईन राज्यसेवा याला पण असे क्वेश्चन पडतात. 1 न्यूटन म्हणजे किती? न्यूटनचा फॉर्म्युला काय आहे? आपण न्यूटनचा लॉ बघितला. आता मी तुम्हाला सेकंड लॉ सांगितला होता. सेकंड लॉ मध्ये आपण एक फॉर्म्युला बघितला. कुठला? F इक्वल्स टू M इंटू A. मास इंटू ॲक्सेलरेशन. हे काय? फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके. ॲक्सेलरेशन. मग ॲक्सेलरेशनचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ॲक्सेलरेशन युनिट आहे. मास आपण जर 1 kg मास घेतलं तर 1 kg. आणि फोर्स काय? न्यूटन. फोर्स युनिट काय? न्यूटन. मग झालं ना आपलं तयार. काय? 1 न्यूटन किती? 1 न्यूटन किती? 1 kg पर मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे 1 kg पर मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि 1 kg
पर मीटर स्क्वेअर हे कशाचं आहे मित्रांनो, हे प्रेशरचं आहे. ओके, प्रेशरचं आहे. हे कशाचं आहे, 1 जूल पर सेकंड. जूल मी तुम्हाला सांगितलं होतं, जूल कशाचं आहे, पॉवरचं आहे. जूल पर सेकंड काय आहे, पॉवरचं आहे. आणि वॅट पर मीटर स्क्वेअर हे कशाचं आहे, इंटेन्सिटीचं आहे. ओके, हे इंटेन्सिटी, जूल पर सेकंड पॉवर, 1 kg पर मीटर स्क्वेअर कशाचं आहे, प्रेशर. आणि न्यूटनचं तुम्हाला डिटेल सांगितलं, न्यूटनचं आता विसरू नका. मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सेलरेशन, मास जर 1 kg घेतलं तर मग न्यूटन फोर्सचं 1 न्यूटन म्हणजे किती झालं, 1 kg पर मीटर पर सेकंड स्क्वेअर. होप तुम्हाला सगळ्यांनाच्या बऱ्याच कन्सेप्ट थोड्याशा क्लिअर झाल्या असतील, किंवा परत एकदा लेक्चर बघा, अजून एकदा क्लिअर होऊन जातील. तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.